अंबरनाथ शहरामधल्या स्वच्छतेचा प्रश्न आणि हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नगरपालिकेच्या समोरच कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत आणि काही ठिकाणी हा कचरा जाळण्याचे देखील प्रकार समोर आले। त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। शहरामधील अनेक रस्ते आणि फुटपाथ यावरती कचरा साचून राहिलाय। दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे। मात्र याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। या प्रश्नावरती भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। अंबरनाथला पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी गटनेते अभिजित करंजुले यांनी केली। पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे प्रशासनावरती परिणाम होत असून विकास कामांचा वेग देखील मंदावल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अंबरनाथ नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्य अधिकारी मिळावे या शहरामध्ये खूप अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत। मी हीच पत्र मुख्यमंत्रींना सुद्धा दिलं आहे। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील दिले का अंबरनाथ हे खूप मोठं शहर आहे, खूप मोठी नगरपालिका आहे आणि याला असणारे मुख्य अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपात नाही तर फुल टाईम मुख्य अधिकारी त्या ठिकाणी मिळावं। आपण पाहू शकता की भरपूर समस्या आहेत आज आणि या समस्यातनं या शहरातला जर का बाहेर काढायचं आहे तर कुठंतरी फुल टाईम अधिकारी त्या ठिकाणी असले म्हणजे आणि असे अधिकारी पाहिजे जे रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी दाखवतात।